आई वडिलांचे ऋण, शिक्षक व शाळेवरील प्रेम हे कधीही विसरू नये. माजी मुख्याध्यापक टी.डी. सवाडे यांचं मत. बोरगाव येथे सन 2000 ते 2004 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन. आपण जीवनात यशस्वी होण्यामागे आई, वडील, शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान असते. आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घेऊन आपण समाजात उच्च पदावर पोहोचू शकतो. प्रत्येकाला सामाजिक जाणीव असणं गरजेचं असते. आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग या समाजासाठीही उपयोग व्हावा. आपण समाजाचे ऋण फेडावे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपणास एवढ्या पदावर पोहोचवलेल्या आई वडील, शिक्षक, शाळा, आपले गाव यांना आपण कधीच विसरू नये, असं मत माजी मुख्याध्यापक टी.डी. सवाडे यांनी व्यक्त केलं. बोरगाव येथे सन 2000 ते 2004 सालच्या इयत्ता 8वी ते 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन व शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संघाचे चेअरमन राजेंद्र पाटील हे होते. माजी मुख्याध्यापक एस.बी. पाटील म्हणाले, आपल्या जीवनात झालेले यशस्वी हे इतरांसाठी प्रेरणादायी व्हावे. असे आपण कार्य केलं तर आम्ही दिलेल्या शिक्षणाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, या ठिकाणी शिक्षणाबरोबर संस्कारालाही महत्त्व देण्यात येत आहे. अत्यंत जुनी शिक्षण संस्था म्हणून सीमा भागात ही संस्था आहे. या ठिकाणी सध्या डिजिटल शिक्षणाची ही व्यवस्था केली असून अनेक माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थेसाठी दान रूपात आर्थिक मदतही करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मुलांना सर्व गुण संपन्न घडवण्यासाठी प्रयत्न करीत असून आपणही मुलांना चांगले शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, असे सांगितले. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जवळजवळ 20 वर्षानंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तर अनेकांनी ही भेट आणि आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं. त्यानंतर सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास जी.व्ही. हिरेमठ, आर.ए. इंगळे, डी.टी. चौगुले, आनंद काळे, लता इंदलकर, विजयमाला देसाई, सुरेंद्र माने, ए. धुळा सावंत, के.बी. पाटील, गीता माने यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता बोरगावहून तौसिफ अफराज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.